धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दळीले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दळीले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दळीले किती एक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम हरे चरणामृताची दुसरे चरण संताची दुसरे चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरणौ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवोहि हरहु कलेश विकार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दळीले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्वसंत विश्वभूषण देवप्रिय संतप्रिय जगप्रिय देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत ज्यांची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती वारकरी संप्रदायाचे कलस्थान असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवान परमात्मा अवताराला येण्याचं कारण सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आजची सेवा कोणत्या निमित्ताने आहे मला तरी वाटतं आपल्याला सांगण्याची गरज नाहीये आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या कृपा छत्राखाली गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे हरिभक्त परायण महामंडलेश्वर डॉक्टर गुरुवर्य रामकृष्णदासजी महाराज बाबांच्या शुभ प्रेरणेने समस्त ग्रामस्थ नांदूर वैद्य सर्वांच्या अनमोल सहकार्याने आपल्याच गावातील भूमिपुत्र वारकरी हरिभक्त परायण राजारामजी महाराज मुसळे महाराजांच्या सुंदर मार्गदर्शनाने अगदी 13-14 वर्ष झाली महाराजांचं आपल्या गावाला सुंदर आकर्षित अशा पद्धतीचं देखण्या स्वरूपाचं असं मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी आदरणीय ज्यांच्या मुखातून आपण चाल ऐकली आत्ताच गायनाचार्य हरिभक्त परायण आदरणीय समाधानजी महाराज पाटील महाराज या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांना धन्यवाद देतो त्यांच्याच बरोबर गायनाचार्य हरिभक्त परायण आदरणीय विलास महाराज बाबांना या ठिकाणी धन्यवाद देतो आमचे गुरुबंधू आदरणीय ज्येष्ठ उत्तमजी महाराज गुळवे हेही या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांना धन्यवाद देतो हरिभक्त परायण संतोषजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांना धन्यवाद
आपण ज्यांचा गोड मृदंग ऐकत आहात, आपल्याच गावचे हरिभक्त परायण आदरणीय नामदेवजी महाराज डोळस महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद. अजय महाराज गायनाचार्य हरिभक्त परायण अजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद. सर्वच आपल्याच गावातील भजनी मंडळ आहे. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद देतो. विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना धन्यवाद. आपण समोर बसलेला सर्वच वर्ग, मातृवर्ग, पितृवर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ, परिचित अपरिचित अतिपरिचित सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं या अभंगावर चिंतन करण्याचा, गुरुवर्य बाबा जशी जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं या अभंगावर एक छोटासा चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज जो अभंग सेवेसाठी घेतला, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा अवताराला येतो. त्याचं कारण सांगता. या ठिकाणी आपणही येत असतो, आपल्याला यावंच लागतं. भगवान परमात्मा येतो, संत महात्मे या ठिकाणी येत असतात, पण त्याच्या पाठीमागची कारणं वेगवेगळी आहे. साधू संत महात्मे भक्त या ठिकाणी येतात. का येतात तर बुडत हे जन न देखावा डोळा येतो कळवळा म्हणून या संत महात्मे या कारणास्तव या ठिकाणी येत असतात. माझ्याकडे लक्ष द्या. अगदी थोड्या वेळ मी बोलणार आहे, जास्त वेळ बोलणार नाही. आपल्या सगळ्यांना अगदी वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडक्यात धावता मी अर्थ अभंगाचा सांगून. संत महात्मे या ठिकाणी येतात, तर कशा करता येता मी बोलून गेलो. बुडत हे जन न देखावा डोळा म्हणून संत महात्मे या ठिकाणी येत असतात. स्वतःच्या इच्छेने येतात आणि इच्छेने ते जातात. तुम्हा आम्हाला इच्छा नसताना यावं लागतं आणि इच्छा नसताना जावं लागतं. आपण किती म्हणलं मी येणार तर ते म्हणून काय उपयोग होणार नाही. आपल्या म्हणण्याने काही होत नसतं. आपलं तसं प्रारब्ध असलं पाहिजे पुन्हा जन्माला येण्यासाठी. असं म्हटलंय, सुकृत दुष्कृत समान समितई पाविजे कर्मभूमी तेची जै पडे विषमी तै स्वर्गगामी का नरकी. आपलं पाप आणि पुण्य हे दोघं समान झालं की आपल्याला मनुष्य देह मिळत असतो. तोपर्यंत मिळत नाही. पाप आणि पुण्य हे समान अशक्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून दुर्लभ आहे अत्यंत. सकळ देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देहो. आपल्याला हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. आपल्या स्वइच्छेनं आपल्याला येता येत नाही आणि जाता येत नाही. ज्ञानोबारायाची ओवी मी सांगतो. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. आपल्याला यावं लागतं आणि जावं लागतं. संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात, इच्छेने जातात आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं. केव्हा? ज्यावेळेस या पृथ्वीवर पाप होत असतं, नास्तिक लोक वाढत असतात, या पृथ्वीला पापाचा बोजा सांभाळावत नाही. आता अशा वेळेस भगवान परमात्मा अवताराला येत असतो. विठ्ठल 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 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्मा येतो त्याचे कारण म्हणजे दोनच आहे. कोणते? घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा. भक्तारा के पाया पासे, भक्तारा
परमात्मा येतो. जेवढे जेवढे अवतार आपण भगवंताचे पाहिले, भगवान परमात्मा मासा झाले, भगवान परमात्मा कासव झाले, बरोबर आहे ना? भगवान परमात्मा मासा झाले, भगवान परमात्मा कासव झाले, भगवान परमात्मा डुक्कर झाले, भगवान परमात्मा परशुराम झाले, भगवान परमात्मा राम झाले, भगवान परमात्मा कृष्ण झाले, भगवान परमात्मा नरसिंह झाले. त्याची दोनच कारणं आहे. कोणती? फक्त भक्ताचं रक्षण करणं आणि दुष्टांचा संहार करणं, हे दोनच कारणं आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, अधर्म होतो, तेव्हा तेव्हा ज्या ज्या प्रसंगाला अधर्म होतो त्या त्या प्रसंगाला भगवान परमात्मा त्या त्या पद्धतीचा अवतार घेतो. विठ्ठल विठ्ठल महाभारतातला प्रसंग आहे. महाभारतामध्ये धर्मराज द्यूत खेळामध्ये हारले. आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती असेल. द्यूत खेळ माहिती आहे का आपल्याला? माझ्या समोर इकडं पुरुष वर्ग बराचसा कमी बसलेला आहे. बहुतेक बराचसा वर्ग द्यूत खेळाकडे गेलेला आहे महाराज. असं काही नाही ना? बराचसा कमी वर्ग माझ्या समोर बस, असं काही नाही ना? लक्षात द्या. द्यूत खेळ आपल्याला माहिती आहे? मी समोर बसलेल्यांना विचारतो, द्यूत खेळ माहिती आहे का? अशा पाट्या आखायच्या आणि त्याच्यावरून लंगडी घालायची, बरोबर का? नाही नाही. द्यूत खेळ कशाला म्हणतात? पत्ते, जुगार. आता जर मोबाईल उघडला तर पहिल्यांदा ती जाहिरात येते नाही का, जंगली रम्मी पे आओ ना महाराज, नाही का? ते स्वतःहून हे असं आपल्याकडे येत असतं, पण आपण त्याच्याकडे जायचं नाही. चांगली चांगली लोक त्याच्याकडे जातात. त्याच्यात धर्मराज युधिष्ठिर कधी असत्य न बोलणारे धर्मराज होते, कधी असत्य न बोलणारे, परंतु ते जुगारीमध्ये प्रवृत्त झाले. जुगारी फार वाईट आहे. आता गणपती बसले का लोकांचं चालू होतं आपल्या देवांसमोर बसणं, हे सर्व आपली संस्कृती नाही आहे, बरोबर आहे की नाही? आपल्याच देवा आपण आपलीच संस्कृती पायाखाली तुडवतो. चांगलं आहे का? नाही. लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, आपली संस्कृती पायाखाली तुडवण्याची नाही आहे, डोक्यावर घेऊन नाचण्याची. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस स्वामी विवेकानंद बाहेर देशातून भारतामध्ये येत होते, ट्रेनना प्रवास करत होते, आणि प्रवास करत असताना स्वामींना काही लोकांनी नखशिकांत बघितलं आणि बघितल्याबरोबर स्वामींना विचारलं, स्वामीजी आपल्या अंगावर जे वस्त्र आहेत ते कोण? भारताचे आहेत, आपल्या देशातील आहे. आपल्या डोक्यावर जे मुकुट आहे ते भारताचंच आहे आणि पायामध्ये चप्पल मात्र विदेशांची आहे. काय कारण आहे याचं? स्वामींनी फार सुंदर उत्तर दिलं. स्वामीजी म्हणतात, माझ्या डोक्यावर जे मुकुट आहे ते मुकुट माझ्या देशाचं आहे आणि पायामध्ये जी चप्पल आहे ती विदेशांची आहे. त्याचं कारण असं आहे, बाहेरच्यांची जी संस्कृती आहे ती पायाखाली घेण्याच्या लायकीची आहे आणि माझी संस्कृती, माझ्या देशाची जी संस्कृती आहे ती डोक्यावर घेण्याच्या लायकीची आहे, म्हणून ती मी डोक्यावर घेतली. म्हणून आपल्या देवांसमोर कधी जुगार खेळू नये. देवासमोर म्हणजे बाजूलाही खेळावा असं माझं म्हणणं नाही, परंतु कुठेही खेळू नये जुगार. आणि युधिष्ठिराला त्या पत्त्यामधलं, त्या द्यूत खेळातलं अजिबात ज्ञान नव्हतं, शून्य ज्ञान होतं आणि जुगारीमध्ये ते प्रवृत्त झाले. इकडनं कौरव बसले, ह्या बाजूना पांडव बसले, यांच्या बाजूना शकुनी मामा होते. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या बनवलेल्या होत्या आणि शकुनी मामा कवड्या टाकायला होतात. मी कशा करता बोलतो? भगवान परमात्मा जिथं जिथं अधर्म होतो तिथं तिथं त्या त्या रूपाने प्रगट होत असतो. ऐका, लक्ष द्या. आणि तो डाव जो होता तो काय तुमचा आमच्यासारखा नव्हता, चिचुके नव्हते लावत डावाला महाराज, ते मोठ्यांचा डाव होता तो. हे सर्व विश्वाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये होती ते जुगारीसाठी बसले आणि ते चिचुके लावतील का डावाला? 2 चिचुके, 4 चिचुके, 10-20 रुपये लावतील का? नाही नाही. ते जमीन डावाला लावायचे, राज्य डावाला लावायचे. एक 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 राजसभा भरलेली होती. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, भारताचे सम्राट धृतराष्ट्र राजसिंहासनावर बसलेले होते. प्रसंग फार भयंकर प्रसंग येतो. आणि या बाजूना कौरव
आपला शकुनी कवड्या टाकत होता आणि युधिष्ठिर या बाजूला 5 जण बसलेले होते. अजिबात ज्ञान नव्हतं. इस्टेट लावली, एक 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 डावाला लावायला लागले. सगळं काही हारत चालले. आपल्या बाजूनं काही डाव येईना. बघा, सर्व हारले. इंद्रप्रस्थ हारले आणि हारल्याबरोबर आता स्वतःला डावाला लावलं. भीमाला लावलं, अर्जुनाला लावलं, नकुल सहदेव सगळे हारले. हरवल्याच्या नंतर आता मात्र युधिष्ठिराने हात जोडले. दुर्योधना, आता माझ्याकडं काही शिल्लक राहिलेलं नाही. माझ्याकडं सगळं काही संपलेलं आहे. आता माझ्याकडं डावाला लावण्यासाठी काही नाही. हा खेळ इथं संपवायचा आहे, थांबायचं आहे आता इथे. दुर्योधन म्हणतो, नाही दादा, तुझ्याकडं अजून एक वस्तू आहे. अजून एक आहे. काय? तुझ्याकडे द्रौपदी आहे. द्रौपदी महाराज, हा जुगार असा आहे, माणसाची बुद्धी बदलते. लक्षात ठेवा. धर्मराजासारख्या कधी असत्यानं बोलणाऱ्या श्रेष्ठ असणाऱ्या आणि आपली स्वतःची पत्नी जर डावाला लावली तर तुमचं आमचं काय होणार आहे या जुगारीमध्ये. लक्षात ठेवा. म्हणून जुगार कधी खेळायची नसते. शेवटी धर्मराजाने आपली स्वतःची पत्नी पणाला लावली आणि शेवटच्या कवड्या शकुनींना टाकल्याबरोबर त्या कवड्या उलट्या पडल्या आणि जे घडू नये ते घडलं. आजपर्यंत द्रौपदी वहिनी होती, आता ती कौरवांची कोण झाली? दासी झाली. दुर्योधनाने लगेच सांगितलं दुःशासनाला, जा, आजपर्यंत ती आपली वहिनी होती, आता ती आपली कोण झाली? दासी झाली. आजपर्यंत तिला मान द्यायचा होता, परंतु आता ती आपली दासी झालेली आहे. जा, तिला सभेमध्ये घेऊन ये. दुःशासन गेला. आजपर्यंत वहिनी म्हणणारा दुःशासन आज द्रौपदी हाका मारत तिच्या महलाकडे गेला आणि आजपर्यंत द्रौपदीच्या कानावर वहिनी असे शब्द पडत होते. ते शब्द आज द्रौपदी पडत आहे. काहीतरी घडलंय. द्रौपदीच्या लक्षात आलं. द्रौपदी, तुला राजसभेमध्ये बोलवलेलं आहे. नाही, राजसभेमध्ये जाणं हे काय आहे? पाप आहे. लक्षात ठेवा. एका पतिव्रतेना राजसभेमध्ये जाणं पाप आहे. मी येणार नाही. यावा लागेल तुला. हाताला धरलं, ओढत राजसभेमध्ये आणलं आणि त्यावेळेस द्रौपदीनं आपल्या 5 पतीकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर सिंहासारखे 5 पती मानाखाली घालून बसलेले होते. कृपाचार्यांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, भीष्माचार्यांकडे गेले आणि गेल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी झालेला सर्व वृत्तांत सांगितला. तुझे पती हारलेले, राज्य हारले, इस्टेट हारले, संपत्ती हारले, स्वतः ते हारलेले आहेत. तुझे 5ही पती हारलेले आहेत. त्यांनी डावाला तुला लावलं आणि तुला देखील ते हारलेले आहे. आतापर्यंत तू कोण होती? लक्षात ठेव. आता तू दासी झालेली आहे. शेवटी द्रौपदीला कळालं, आपल्याला या राजसभेमध्ये कोणीही वाचू शकणार नाही. तिने वरती हात केले आणि भगवंताचा धावा केला. कोठे गुंतला सीतार के जजा, कोठे गुंतला सीतार के जजा, कोठे एका पतिव्रतेचं वस्त्र हरण करणे, एका पतीला
हात लावणे हे काय अधर्म आहे, लक्षात ठेवा. आणि असा अधर्म ज्यावेळेस घडत आहे, द्रौपदीनं धावा केला भगवंताचा, देवा तुझ्याशिवाय मला या राजसभेमध्ये कोणी वाचू शकणार नाही. धावा केल्याबरोबर भगवंत प्रगट झाले आणि द्रौपदीला वस्त्र पुरविले. वस्त्र पुरविले का पुरविले? या ठिकाणी सर्व माता वर्ग बसलेला आहे. आपल्यालाही भगवंताने आपल्या पाठीमागे असं उभं राहावं असं वाटत असेल तर द्रौपदी सारखा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. द्रौपदीने तसं कर्म केलेलं होतं, तसा अंतःकरणामध्ये तिचा भाव होता. काय केलेलं होतं कर्म, एक तेवढा प्रसंग आपल्यासोबत घेऊन जा, ऐका. उद्धवजी आणि भगवान परमात्मा सुभद्रेकडे सकाळचे गेले. सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळेस दोघेही निघाले. सुभद्रा आणि द्रौपदी या दोघी बहिणी भगवान परमात्म्याच्या होत्या. सुभद्रा ही सख्खी बहीण होती आणि द्रौपदी ही मानलेली बहीण होती. सख्खी बहीण आणि मानलेली बहीण फरक असतो बघा. सख्खी बहीण होती, सख्ख्या बहिणीकडे पहिल्यांदी सकाळची वेळ होती आणि भगवान परमात्मा सकाळीच सुभद्रेकडे गेले आणि म्हटले, ताई भूक लागली आहे, काहीतरी जेवायला दे. सुभद्रा म्हणते, दादा इतक्या सकाळी अजून मी स्नान वगैरे आटोपलेलं नाही, आताशी दात घासत आहे, अजून स्नान वगैरे आटोपणार, स्वयंपाक बनवणार आणि स्वयंपाक बनवल्याच्या नंतर मग स्वयंपाक होता 12 वाजणारे. 12 वाजेला तुला मी जेवायला देईल. भगवंत म्हणतात, ताई 2-3 उपवास झाले, गीता जयंती झाली, एकादशी झाली, दशमी झाली, द्वादशी झाली आणि सर्व उपवास झाल्याच्या नंतर आता भूक लागलेली आहे. मी सकाळीच तुझ्याकडे जेवणासाठी आलेलो आहे, भूक लागलेली, इतका वेळ मी थांबू शकत नाही. सुभद्रा म्हणते, तिथं फळं वगैरे ठेवलेले, फळं घे आणि तोपर्यंत फळं खा, मी स्वयंपाक बनवते. सुरी घेतली भगवान परमात्म्यानं हातामध्ये, सफरचंद घेतलं. मला सांगा, भगवंताला फळ कापता येत नसेल का? सफरचंद ज्यांनी चांगले कापले तो फळ नाही कापू शकत का? बोला. ज्यांनी चांगले कापले त्यांनी सफरचंद नाही कापलं, त्यांनी स्वतःचं बोट कापून घेतलं. आणि मग उद्धवजी म्हणतात, ताई दादाचं बोट कापले, काहीतरी बांधण्यासाठी हाताला चिंदी आण म्हणे. सुभद्रा इकडे तिकडे शोधायला लागली, काय चिंदी? इकडे तिकडे. आता भगवान परमात्म्याची बहीण होती, तिच्या घरामध्ये चिंदी असेल का हो? ती इकडे तिकडे कपाट उघडून बघितले, कुठेही चिंदी. कपाट उघडल्याच्या नंतर सगळ्या साड्या दिसायला लागल्या, सगळ्या साड्या होत्या, पण चिंदी मात्र काही सापडे ना. भगवान परमात्मा परीक्षा घेत होते. सगळीकडे बघितल्याच्या नंतर बराच वेळ झाला. भगवान परमात्मा तिथून निघून द्रौपदीकडे आले. सकाळचीच वेळ होती. द्रौपदीकडे आल्याच्या नंतर द्रौपदी सकाळी तुळशीला पाणी घालत होती आणि पाणी घालत भगवान परमात्म्याचं चिंतन करत होती. हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आता इथं काय गायचं आपण? हरे राम राम भजन करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण द्रौपदी सकाळच्या वेळेस हातामध्ये ते
सोन्याचा तांब्या चांदीचं ताट तुळशीला पाणी घालत होती आणि भजन करत होती. सुंदर भजन करत चालू होतं आणि समोरून तिनं भगवंताला पाहिलं, उद्धवजींना, आणि भगवंताला पाहिल्याबरोबर भगवंताचं बोट कापलेलं आहे, रक्त चालू आहे. तिनं ते ताट तांब्या फेकून दिला आणि भगवंताजवळ धावत गेली. दादा काय झालंय रे बोटाला, असं म्हणून तिनं आपल्या डोक्यावर जो पदर होता तो पदर असा घेतला आणि फाडला. भगवंताच्या बोटाला तिनं काय केलं, बांधलं. किती, एक चिंदी बांधलेली होती. लक्षात ठेवा, भगवान परमात्म्यानं साड्या पुरवल्या द्रौपदीला. जिथं जिथं अधर्म घडतो तिथं तिथं भगवान परमात्मा प्रगट होतो. महाराज या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, धर्म रक्षा धर्म धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता अवतार घेत असतो. ऐका, आपण सगळ्यांनी दरवर्षी आपण दत्त जयंती साजरी करत आहोत, हा उत्सव साजरा करत आहोत. आपण अनेकदा अनेक वक्त्यांच्या मुखातून कथा ऐकलेली असेल, परंतु एक स्पर्श करतो आणि भगवान नियमा पद्धतीनं मी आपला भगवान परमात्म्याचा अवतार या ठिकाणी होणार आहे. ऐका, आत्री ऋषी आणि आत्री ऋषींची पत्नी अनुसया माता हे एका
अशोकवनामध्ये एका नदीच्या तीरावर 100 वर्ष तपश्चर्या त्यांनी केली आणि 100 वर्षाची तपश्चर्या परिपूर्ण झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रगट झाले. काय इच्छा आहे तुमची मागा म्हणे. त्यावेळेस त्यांनी त्यांची इच्छा सांगितली. आम्हाला आज्ञा दिलेली आहे, या सृष्टीचा विस्तार करण्यासाठी आम्हाला आज्ञा दिलेली आहे आणि आमची इच्छा आहे तुम्हीच बालक रूपाने आमच्या घरी अवताराला यावा, अशी आमची काय आहे इच्छा आहे. भगवान परमात्म्याने त्यांना आशीर्वाद दिला. 100 वर्ष तपश्चर्या झालेली आहे. अनुसया माता ही फार मोठं सामर्थ्य आहे तिचं, फार मोठी पतिव्रता आहे. असं म्हणतात माणसाचं प्रारब्ध बदलवण्याची ताकद अनुसया मातेमध्ये होती. विठ्ठल 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 हो, अनुसया मातेचं जे सामर्थ्य होतं त्या सामर्थ्याचा डंका तिन्ही लोकांमध्ये गाजायला लागला. सगळीकडं माहिती झालं, वैकुंठामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, कैलासामध्ये सगळीकडं माहिती झालं भूलोकामध्ये मोठी पतिव्रता आहे आणि तिचं मोठं सामर्थ्य आहे. म्हणता मेलेली माणसं जिवंत करते, इतकं मोठं सामर्थ्य. शांडिल्य नावाची शांडिल्य ऋषींची जी पत्नी होती, तिला ज्यावेळेस शाप मिळाला होता, त्या पतीला ज्यावेळेस शाप मिळाला होता त्यावेळेस ते गेले आणि गेल्याच्या नंतर त्या अनुसया मातेने त्या पतिव्रतेच्या पतीचा जो प्राण आहे तो पुन्हा आणून दिलेला होता. माणसाला आपलं प्रारब्ध कधी बदलवता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. आपण एकदा भगवंताला देखील प्रारब्ध बदलवता आलेलं नाहीये. बघा, कर्मशास्त्राचा नियम आहे, प्रारब्ध माणसाला कर्म करावं लागतं आणि कर्माची फळं भोगावा लागतं. हा काय कर्मशास्त्राचा नियम आहे. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं, चुकत नाही. तुमचं आमचं सोडा, देवाला देखील कर्म चुकवता आलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला. जी पावलं राजसिंहासनावर जाणार ती पावलं काय होत आहे, वनाच्या दिशेने जात आहे. हे काय कर्म आहे. कर्म कोणालाही चुकवता येत नाही, परंतु कर्म चुकवता येत नाही म्हणजे माणसाचं जेवढं कर्म आहे तोपर्यंत तो शिल्लक राहतो. कर्म संपलं की त्याला जावं लागतं. आणि मग जर त्या पतिव्रतेचे जर पती गेलेले आहेत आणि जर अनुसया माता पुन्हा त्यांना जिवंत करत आहे तर हे पतिव्रतेचं सामर्थ्य. विठ्ठल विठ्ठल हे जे पतिव्रतेचं सामर्थ्य भूलोकामध्ये, ही जी पतिव्रता आहे हे सर्व वैकुंठामध्ये, कैलासामध्ये, ब्रह्मलोकामध्ये तिन्ही देवतांच्या पत्न्यांना कळालं. लक्ष्मी मातेला कळालं, ब्राह्मणीला कळालं, पार्वती मातेलाही कळालं भूलोकामध्ये कोणी महान पतिव्रता आहे आणि मोठं सामर्थ्य आहे म्हणे तिच्याकडे. त्यांनी ठरवलं हिची परीक्षा घ्यायची. तिघींनी आपल्या पतीकडे हट्ट केला, मोठी भूलोकामध्ये मोठी पतिव्रता आहे म्हणे, तिची परीक्षा घ्या तुम्ही. तिघही म्हटले परीक्षा घेणं काय आहे, ती मोठी पतिव्रता आहे आणि तिची परीक्षा घेणं काय आहे, पाप आहे, चुकीचं आहे. परंतु त्या ऐकत नव्हत्या, त्यांना काही खरं वाटे ना त्यांचं. महाराज मला ते ज्यावेळेस मी ऐकलं पहिल्यांदी का त्या पतीचं ऐकत नव्हते तेव्हा मला बरं वाटलं. म्हटलं हे आपलेच आहे का काय असं काही. पण मग त्यांची तिथून सुरू, किती काही करा कुणी ऐकायला तयार, खरं मानत नाही पतीचं कुणी. आपण काही सांगायला पत्नीला ती खरं मानायला तयार राहत नसते. पाठीमागं आता कीर्तन करून मी घरी गेलो होतो आणि घरी गेल्याच्या नंतर काही चिंतन केल्याच्या नंतर लोक म्हटली छान कीर्तन झालं, टाळ्या वगैरे वाजवल्या. घरी गेल्याच्या नंतर मी पत्नीला जाऊन म्हटलं असं कीर्तन केलं, म्हटलं असं कीर्तन केलं, लोकांनी इतक्या टाळ्या वाजवल्या. म्हटलं ती म्हणे बास बास म्हणे, माहिती आहे म्हणे. तिला काही घरं वाटायला तयार, काही सांगा तुम्ही, ती आपल्या तोंडावर तरी आपलं वर्चस्व मान्य करायला तयार नाहीये. लक्षात ठेवा, नाही करत ती आपल्याला खालीच आणते आपल्या तोंडावर. ती आपल्याला वर्चस्व मान्य नाही करत. एकानं असंच केलं. एका जणाच्या पत्नीनं विचारलं, म्हणे का हो म्हणे तुम्हाला झाडावर चढता येतं का. नाही येत म्हणे चढता. झाडावर चढायचा काय प्रश्न म्हणे, काय संबंध आला नाही कायचा. काय म्हणे माकडं झाडावर चढतात उतरतात, तुम्हाला झाडावर चढता येत नाही म्हणे, तुमच्यापेक्षा माकडं बरी ना म्हणे. त्याला राग आला महाराज.
महिनाभर वनामध्ये जाऊन थांबला. तिकडे चिंतन केलं असतं तर फायद्यात ठरलं असतं का नाही? भगवंताचं नामस्मरण चिंतन. तो झाड लांब सटक झाड पाहिलं, झाडावर चढायचा खाली उतरायचा, झाडावर चढायचा खाली उतरायचा. मग ती प्रॅक्टिस झाल्यावर माणूस तसं करतो ना बरोबर. मग घरी आला, मोठी छाती काढली, पत्नीला म्हणे बघ म्हणे मी कसा झाडावर चढतो म्हणे. ती म्हणे दाखवा बरं. असं लांब सटक झाड होतं अजय महाराज, असं लांब सटक झाड होतं. त्या झाडावर सरसर चढला आणि सरसर उतारला. बघ म्हणे आलं का नाही? ती म्हणे माकडात तुमच्यात फरकच नाही राहिला म्हणे. तुम्ही काही करा, तिच्या मनासारखं राहा नका राहू, आहे तेच. आता हे देव होते, भगवान शंकर, विष्णुदेव होते, ब्रह्मदेव होते, नका म्हणे ती मोठी महान पतिव्रता आहे, पण यांना काही खरं वाटे ना त्यांचं. ठीक आहे म्हणे, जातो आम्ही परीक्षा घेण्यासाठी. एका पतिव्रतेचं परीक्षण करण्यासाठी, एका पतिव्रतेचं सामर्थ्य पाहण्यासाठी तिन्ही देव भूलोकामध्ये आत्री ऋषींच्या आश्रमावर आले. आणि आश्रमावर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आत्री ऋषी बाहेर तपश्चर्यासाठी, चिंतनासाठी बाहेर गेलेले होते. अनुसया माता मात्र आश्रमावर होत्या आणि त्यांच्या संरक्षणाकरता आत्री ऋषींनी आपलं जे कमंडलू होतं पाण्याने भरलेलं, ते कमंडलू त्यांच्या जवळ ठेवलेलं होतं. तिन्ही देवतांनी एका ब्राह्मण देवतांचं रूप धारण केलं आणि आत्री ऋषींच्या आश्रमावर जवळ आले आणि आल्याबरोबर ओम भिक्षान देही म्हणून हाक मारली. आणि मग अनुसया मातेने भिक्षा, काही कंदमुळे जवळ होते, ते कंदमुळे भिक्षा वाढण्यासाठी जवळ घेऊन गेल्याबरोबर तिन्ही देवतांनी सांगितलं आम्ही भिक्षा अशा पद्धतीनं घेणार नाही, विवस्त्र अवस्थेमध्ये आम्ही भिक्षा घेणार आहोत. त्यावेळेस अनुसया मातेच्या लक्षात आलं, एकतर आपलं पातिव्रत्य काय होईल, नष्ट होईल, आणि जर यांना भिक्षा वाढली नाही तर मग विनमुख गेला अतिथी आणि घेऊन जाय सकळ पुण्याची संपत्ती, सगळं पुण्य घेऊन जाणार आहे. म्हणून आपल्या घरी जर कोणी अतिथी आला तर त्याला विनमुख कधी पाठवायचं नाही. नसल काही तर पाणी तरी पाजायचं. काय पाजायचं? पाणी. विनमुख जाऊन द्यायचं. पण अतिथी म्हणजे ज्याची येण्याची तिथी नसते तो कोण असतो? अतिथी. आणि जो फोन करून सांगत असतो आम्ही संध्याकाळपर्यंत येणार आहे आणि सगळी काही आम्ही 5-10 जण येणार आहे आणि जेवणाची तयारी करून ठेवा, त्याला अतिथी नाही म्हणायचं. त्यांनी काय करून तिथी ठरवून ठेवलेली आहे. आणि मग अशा पद्धतीनं अनुसया माता म्हणे जर हे असेच जर गेले तर मग मात्र काय होईल, सगळे माझी जी पुण्य संपत्ती आहे ते काय होतील, घेऊन जातील. आणि म्हणून माणसाने कधी अतिथी विनमुख जाऊन द्यायचा नाही. ठीक आहे, अनुसया मातेनं जे कमंडलूमध्ये पाणी होतं ते पाणी आपल्या हातामध्ये घेतलं, आपल्या पतीचं स्मरण केलं आणि स्मरण करून त्यांच्यावर ते पाणी शिंपडलं. तिघही छोटी छोटी बालक झाली, तेजस्वी बालक झाले. आता तिघ बालक एका मातेनं पाहिल्याच्या नंतर तिच्या ठिकाणी वात्सल्य भाव निर्माण झाला, मातृभाव निर्माण झाला. बघा तुम्ही, छोटी छोटी बालके तेजस्वी आहे, असे बागडतायत. आता ते देव होते. अनुसया मातेने तिघांनाही घरामध्ये घेतलं आणि स्तनपान करविलं. त्यांना काय केलं? स्तनपान करविलं. एक पाळणा होता, त्या पाळण्यामध्ये तिघांनाही ठेवलं. बराचसा कालावधी गेला. बराचसा कालावधी गेल्याच्या नंतर आत्री ऋषी त्या ठिकाणी आले आणि आत्री ऋषींना झालेला प्रसंग, झालेला वृत्तांत सर्व काही सांगितला. तिघही बालक पाळण्यामध्ये ठेवलेले आहे, पण बरेच दिवस झालेले आहेत. बरेच दिवस झाले म्हणे. कोण? वैकुंठामध्ये, कैलासामध्ये, ब्रह्मलोकामध्ये तिन्ही देवी काय करत आहे? आपल्या पतीची वाट पाहत आहे म्हणे. जाऊन जाऊन माणूस किती दिवस जातो म्हणे? 7 दिवस सप्त्याला जातो, पण 8व्या दिवशी घरी येतो का नाही म्हणे. आज किती दिवस झाले म्हणे, एवढे दिवस झाले, हे अजून यायला तयारच नाही म्हणे. काय करायचं म्हणे, अजून यायला तयार नाही. चिंता वाटू लागली. नारद महर्षी पुन्हा तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर नारद महर्षींना विचारलं, बरेच दिवस झाले, बराचसा कालावधी लोटलाय, परंतु अजून हे आलेले नाही, काय करायचं म्हणे. नारद महर्षी म्हणे ते आलेले नाही आणि येणारही नाही म्हणे. काय झालं म्हणे, छोटं बाळ त्यांना करून ठेवलेलं आहे. तिन्ही पतिव्रता, आता हेही कोण होत्या? मान पतिव्रता होत्या, पार्वती, लक्ष्मी आणि
ब्राह्मिणी तिघही अनुसया मातेला शरण गेल्या. माफ करा, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमचं पतिव्रतेचं सामर्थ्य पाहत होतो, परीक्षा घेत होतो. आता ऐका, परीक्षा ह्या घ्यायला गेल्या आणि यांचीच परीक्षा झाली त्या ठिकाणी. अनुसया माते म्हणे काय काय अडचण नाही म्हणे, जाऊ द्या म्हणे, जा तुमचे पती घेऊन म्हणे, तिथं ठेवलेले आहेत. आता तिघही बालकं झालेली होती, तिघही बालकं झालेली होती. तिघी आपल्या त्या पाळण्याजवळ गेल्या, पण कोणाच्याही लक्षात येईना आपला पती कोण आहे. पुन्हा त्या अनुसया मातेकडे गेल्या, आम्हाला आमचा पती कळत नाही. अनुसया माता हसायला लागल्या. पतिव्रतेला नाही काही कळालं तर कमीत कमी हा आपला पती आहे एवढं तरी कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? जगामध्ये काहीच नाही कळलं तर चालेल, पण हा आपला पती आहे. अनुसया माता म्हणे तुम्हाला जरी काही कळत नाही, पण कमीत कमी हा आपला पती आहे एवढं तरी कळायला पाहिजे की नाही? एवढं तरी कळायला पाहिजे. माफ करा, आम्हाला क्षमा करा म्हणे आम्हाला. शेवटी अनुसया मातेनं ते शिंपडलेलं जे काही पाणी होतं ते पाणी शिंपडलं आणि प्रत्येकीला आपले मूळ स्वरूपामध्ये पुन्हा देव भगवान शंकर, ब्रह्मदेव, विष्णू आणि मूळ स्वरूपामध्ये आल्याच्या नंतर आता मात्र अत्री ऋषी आणि अनुसया मातेला वाईट वाटायला लागलं. तुमच्या येण्याने आमचं आश्रम पवित्र झालं, आनंदीमय झालं, भरून गेलं होतं. आता तुम्ही जात आहे, भरून आलं, पण तिन्ही देवतांनी आशीर्वाद दिला. आम्ही चाललोय पण परत येणार आहे, आम्ही चाललोय पण परत येणार आहोत. आशीर्वाद दिल्याच्या नंतर तिन्ही देवतांच्या कृपा आशीर्वादाने अत्री अनुसया माता ज्या होत्या त्यांना गर्भ राहिला. धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनुसया गरोधर. आणि तो काळ वेळ कोणता होता? तो आजची वेळ होती, आजचा काळ होता. ऋतू काळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, असा तो काळ होता. एका जनार्दनी तिथी पौर्णिमा यास मार्गशीर्ष उत्सव काळ गुरुतो वासर शुक्ल दिनी. आणि एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार अवतार, निर्गुण निराकार प्रगटले तिथी पौर्णिमा मार्गशीर्ष, पौर्णिमा मार्गशीर्ष, निर्गुण निराकार निर्गुण शुक्ल पूर्ण
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दत्तात्रय भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज जय विठ्ठल प्रौढाने मुग्ध वाळे ते परमानंद धन धन ते नामा मने केशवाचे देखुने राहिलो टट धन धन ते ते करते नाम तेने ते शब्द जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता जय देव जय श्री गुरुदत्ता भवचित्ता जय देव दत्त येऊनी आवो माता काला साष्टांग परिवाद केला भोवनी आशीर्वाद केला जन्म मरणाचा फेरा केला जय देव जय श्री गुरुदत्ता आराधे दत्त दत्त ऐसे लागले राधा हर रोले बनले हे तो बनाने झाले भवन हे का जनार्दन दत्त दादा जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ देव चिंता जय देव गाले चरण रूप तुझे प्रेम हरे